केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सर्व रेशन कार्ड धारकांना 21 डिसेंबर 2024 पूर्वी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे, असे आवाहन यापूर्वी शासनाने केले होते. परंतु भरपूर असे रेशन कार्ड धारक आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी करणे पेंडिंग आहे. यामध्ये सर्वात मोठी जी अडचण येत आहे ती म्हणजे सर्व्हर प्रॉब्लेम. लाभार्थी जेव्हा रेशन दुकानदाराकडे ई-के-वाय-सी करण्यासाठी जात आहेत तेव्हा ते रेशन कार्ड दुकानदाराकडे जी पॉज मशीन आहे ती सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे चालत नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये ई-के-वाय-सी कोणाचीही झालेली नाही. त्यामुळेच इतकेच नाही तर डिसेंबर महिन्यामध्ये जे रेशन दुकानदाराकडे धान्य आलेलं आहे ते रेशन कार्ड धारकांना वितरित करण्यातही अडचण येत आहे. जे वितरण आहे ते बंद करण्यात आले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर शासनाने यावरती दखल घेतलेली आहे आणि केंद्र शासनाने यामध्ये एक नवीन अपडेट दिली आहे की जी ई-के-वाय-सीची तारीख आहे ती फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहेत, जे रेशन कार्डधारक आहेत, त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी त्यांना त्यांचे आधार कार्ड घ्यायचे आहे आणि जे रेशन दुकानदार आहेत त्यांच्याकडे जायचे आहे. त्यानंतर रेशन दुकानदार जे आहेत त्यांच्याकडे जी पॉज मशीन आहे त्यावरती त्यांची फिंगर घेऊन, बायोमेट्रिक फिंगर घेऊन त्यांची ई-के-वाय-सी कंप्लीट करून घेणार आहेत. ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही. ई-के-वाय-सी ही पूर्णपणे निःशुल्क आहे. भविष्यामध्ये जे लोक ई-के-वाय-सी करणार नाहीत त्यांचं जे रेशनचं धान्य आहे ते बंद होणार आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणीपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.